फ्रेंड्स, रिशाज क्रिएशन मध्ये तुमचे स्वागत आहे। तर लास्ट व्हिडिओ मी एक अपलोड केला होता की गणेश चतुर्थीसाठी तुमच्याकडे कोणत्या डिझाइन पाहिजे। तर त्या डिझाइनचा मी व्हिडिओ तो शेअर केला होता, पण त्याच्या खाली कमेंट अशा आल्या की ताई त्यांची प्राइस पण सांगत जा। तर ते बरोबर आहे, प्राइस सांगितल्यावरच तुम्हाला की तुम्ही मार्केटिंग करू शकता। तर आजचा व्हिडिओ की मी फक्त प्राइस सांगण्यासाठी इथे आले की प्रत्येक मॅटची मी तुम्हाला प्राइस सांगणार आहे। पण त्याआधी एक सांगते की मी जे सांगणार आहे ते तुम्ही दुसऱ्या कोणा युट्यूबरशी कोणाशी कंपॅरिझन करू नका, कारण मी जे रॉ मटेरियल आणले आहे ती ग्लू स्टिक असो किंवा नॉन ओव्हन असो किंवा उलन असो की जे काही त्याचं साहित्य लागतं ते मी म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणून घेतलेलं असतं, त्यामुळे माझी कॉस्टिंग ही वेगळी असते। आता तुम्ही जर मोठ्या कुठे जात असाल होलसेल तुम्हाला ते कमी मिळेल की आता मी घेते माझ्या एरियात मला 450 रुपये किलो उलन मिळते ती, तर तुम्हाला ती जर 350 ला किंवा 300 ला भेटत असेल तर प्रत्येकाचं कॉस्टिंग वेगळं होणार आहे। तर मी माझ्या कॉस्टिंग प्रमाणे सांगते की मला 450 ला उलन पडते आणि नॉन ओव्हन आहे तो 2 मीटर आय थिंक 186 का 168 असा काहीतरी आहे, म्हणजे रेट चेंज होत असतात। तसा ग्लू स्टिक पण तशीच 263 ला 40 पीस असतात, तर त्याप्रमाणे। पण लोकल मार्केटमध्ये काही गोष्टी घ्यायला गेल्या तर एक स्टिक आहे ती 10 रुपयाला एक देतात, आणि असं मी मेशोवरून घेते ते मला 263 ला आय थिंक 40 मिळतात, हो 11 mm च्या। तर तसं वेगवेगळं प्रत्येकाचं कॉस्टिंग असतं। आणि कसं ते आपण आता रांगोळी बनवतो तर ती किती थिक बनवतो त्याच्यावर पण ते डिपेंड करतं, आणि प्लस इलेक्ट्रिसिटी पण आपल्याला लागते ह्या बरोबर, कारण आपण ग्लूगन यूज करतो। आणि सगळ्यात आपल्याला जास्त महाग काय पडतं तर ग्लूगनची जी स्टिक आहे ती महाग पडते आपण जेव्हा हे मॅट बनवतो त्यामुळे प्रत्येकाची ही वेगळी असू शकते। मी माझी तुम्हाला कॉस्ट सांगते की मला कसा खर्च, आणि मी आहे तो बेससाठी नॉन ओव्हनच वापरते, कारण ते जास्त करून असं खाली ठेवण्यासाठीच असतं, ते काय घेऊन इकडे तिकडे कोण नाचत नाही काही नाही, त्यामुळे ते फक्त एका जागेवर असं आपल्याला हे स्थिर ठेवायचं असतं। त्याच्यासाठी मी काही बेस दुसरा घेतलेला नाही आहे। जर कस्टमरची तुम्हाला तशी हे असेल डिमांड असेल तर तुम्ही ते घेऊन तुम्ही लेदर किंवा रेक्झिन काही घेऊन तुम्ही बनवू शकता, पण मी शक्यतो नॉन ओव्हनचाच बेस बनवते। आणि मला ते म्हणजे कस्टमर कसं, काही कस्टमर कसे असतात ते प्राइस बघतात, ते असं तुम्ही बॅक साईडला काय लावलं ते काही त्यांना म्हणजे काही कस्टमरना माहितीही नसतं की बॅक साईडला काय आहे, तुम्ही रेक्झिन वापरलं की नॉन ओव्हन वापरलं, त्यांना दिसते ती ही छानपैकी अशी डिझाईन। तर तुम्ही काय करा, तुम्ही कस्टमर जर तसं असेल त्या प्राइस, पण जास्त तर बनवताना तुम्ही ह्याच मध्ये बनवा, कारण हे तुम्हाला बजेटमध्ये बसतं। रेक्झिन जरा महाग आहे त्यामुळे, पण शेवटी कस्टमरची चॉईस। त्याने जर तुम्हाला सांगितलं की आपल्याला बाबा रेक्झिन मध्ये पाहिजे तर तुम्ही तसं बनवून देऊ शकता। तर ते झालं, तुम्हाला एक हा पॉइंट होता सांगायचा की तुम्ही कंपॅरिझन करू नका, कारण मी सगळा माझा जो रॉ मटेरियल आहे तो वेगवेगळ्या ठिकाणून घेते, त्यामुळे माझं कॉस्टिंग वेगळं आहे आणि अदर कोणी युट्यूबर असेल तर त्याचं कॉस्टिंग वेगळं असणार। चला तर आता सुरुवात करूया आपल्या म्हणजे प्राइस सांगायची प्रत्येक ह्याची। तर हे जे आहे अशा प्रकारची ही बघा जी मी छान अशी फुलं बनवलेली आहेत, ती तुम्हाला त्या दिवशीच्या व्हिडिओत दाखवलीच असणार ही अशी। तर ह्यांची जी प्राइस आहे ना ती मी 80 रुपीज ठेवलेली आहे, ही बघा छान अशी आहेत। ह्यांची प्राइस आहे ती 80 रुपीज आहे, पर पीस 80 रुपीज। हे बघा हे 100 आहे ह्याची प्राइस। आणि हे बघा हे जे फुल सेट आहे ना हे 4 पीस येतात। तुम्ही ह्याची जी ऍक्च्युली 2 पीस आहेत माझ्याकडे, ह्याची एकाची ह्याची साईज मोठी आहे त्यामुळे हे आहेत ते 4 पीस 400 ला आहेत, आणि जी साईज छोटी आहे ते मी 350 ला किंवा 300 ला देते। हे बघा याची तुम्हाला आता मेजर टेप घेऊनच बसले कारण काही सांगायला तुम्हालाही म्हणजे कोणाला मार्केटिंग करायला। ही बघा म्हणजे ह्याच्यात 1 फुटामध्ये 2 इंच कमी आहे, पूर्ण 1 फूट असं हे नाही आहे, पण ह्याची मी 100 घेते ह्या एका पीसाची, आणि टोटल हे जर 4 पीस पकडले आपण तर ह्याची 400 होते ह्या 4 पीसाची। तसेच हे बघा कॉर्नर सेट आहेत,
ह्याचे पण 400, कारण हा बघा हा बरोबर एक आहे तो 1 फुटाचा आहे आणि ह्याचे 4 पीस आहे म्हणून ह्याचे 400 हे बघा. आणि हे एकदम पूर्ण अशी हाफ रांगोळी बनते. कोणाला जर विकत घ्यायचं असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. हे बघा अशा पद्धतीने. तर ह्याचे 4 सेट आहे. तर तुम्हाला जर पाहिजे तर तुम्ही ऑर्डर करा. आणि हे फुल 2 फुटाचं आहे. हे जे छोटंसं लोटस आहे ते असं प्रेस केल्यानंतर होतं. ह्या लोटसची प्राइस आहे 300 रुपये. हा बघा छोटंसं आहे हे लोटस. आय थिंक म्हणजे कारण ते डबल त्याची कॉस्टिंग होते ना त्यामुळे. कारण हे बघा ह्याच्या आतून पण लावावं लागतं बाहेरून पण लावतं. हे 3 लेअर असतात त्यामुळे ह्याची प्राइस आहे 300. हे हाफ मॅट रांगोळी आहे 1 फुटाची. ह्याचे 100. हे बघा हे फुल आहे ह्याचे 100 होणार आहे. कळलं. सेम थिंग हे रेड कलर आहे त्याची पण तुम्हाला कोणाला पाहिजे तर स्क्रीनशॉट काढून घ्या. हे बघा असे सेम ह्याचे पण 100 होणार आहे. हे बघा हे बरोबर 1 फुटाचं आहे. 1 फुटाचं ह्याचं होणार आहे 120 रुपये. रॅक्झिन पार्टी असेल तर त्याची प्राइस वाढते जास्त असते. हे मी नॉन ओव्हन बेस लावलेला आहे म्हणून ह्याची प्राइस कमी आहे. तुम्हाला म्हणजे काही कन्फ्युजन होऊ नये म्हणून सांगते. तर त्याच्यानंतर ही बघा ही आपली मोठी रांगोळी आहे. ही 2 फुटाची आहे. तर ह्याची किंमत आहे 400 रुपये आहे. हे बघा आता जे तुम्हाला कॉर्नर सेट दाखवला होता मी तो पण सेम त्याच मेजरमेंटचा आहे. हाच मेजरमेंट. एक जर तुम्ही फुल बनवला तर एवढ्या साईजचाच होणार आहे तुमचा. हा बघा तर ह्याची प्राइस आहे 400 रुपये. त्याच्यानंतर हे जे तोरण आहे सॉरी हे रुमाल आहे जो की ताटावर म्हणजे ज्या सवाशीण आहेत त्या प्रत्येक पूजेसाठी असं ताट घेतात की आपण जे पूजेचं ताट असतं ते आपण असं डेकोरेट करू शकतो. तर ह्याची प्राइस आहे 300 रुपीज. हे बघा ह्याची साईज नुसार ही साईज किती आहे तुम्हाला सांगते. 1 फुटापेक्षा जास्त आहे 1 इंच हे. तर हे बघा ह्याची प्राइस आहे तुम्हाला सांगितली 300 रुपीज. हे छान असं दिसतं. हे बघा घेतल्यानंतर मस्त असं आहे बघा. ह्याच्यात वेगवेगळ्या डिझाईन आहे. कोणाला पाहिजे तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. हे बघा चंद्रकोर मध्ये पण आहे. आणि हे बघा हे आपलं सगळ्यांच्या आवडीचं लोटस मध्ये पण आहे. पण ह्याची साईज वेगळी आहे. ह्याची साईज सांगते आणि प्राइस सांगते तुम्हाला. हा 1.5 फुटाचा आहे. हे बघा हे 1.5 फुटाचा आहे. ह्याची प्राइस आहे 350 रुपये. हे बघा आणि हातात घेतल्यावर खूप छान असं वाटतं. ह्या लोटसने लुक येतं. याच्यात तुम्हाला साईज कस्टमाइज करून मिळेल. त्या साईज मध्ये पण ते आपण बनवू शकतो. हे बघा छान असं हे लोटस आहे. त्याच्यानंतर हे बघा हे आहे ते थाली कवर किंवा जे आपले पूजेचं ताट असतं ते डेकोरेशन करण्यासाठी आहे. बघा किती छान असं वाटतं.
त्याची किंमत आहे 150 रुपीज. याची किंमत आहे 150 रुपये. याची लांबी तुम्हाला सांगते. दीड इंचापेक्षा जास्त आहे बघा. 1.5 फुटापेक्षा जास्त आहे हे बघा. 1.5 फुटापेक्षा ह्याची जी सर्कल आहे ते जास्त आहे, लांब आहे. त्याच्यानंतर हे बघा, ही रांगोळी, ह्याची किंमत आहे 300 रुपये. ही पण आहे ती 1.5 फुटापेक्षा जास्त आहे. 2 फूट नाही आहे आणि 1.5 फूट पण नाही आहे, त्याच्यापेक्षा जास्त आहे. ह्याची किंमत 2 फूट आहे, 400 रुपये किंमत आहे. ही 2 फुटाची पूर्ण रांगोळी आहे हे बघा. हा पार्ट आहे, ह्याची 400 रुपये किंमत आहे. ह्याची तुम्हाला लेंथ सांगते. ह्याची लांबी आहे बघा 17 इंच आहे आणि रुंदी आहे ती 23 इंच आहे. आता हे 1 फुटाचं फूल आहे, तर ह्याची किंमत आहे 150 रुपये. कारण ह्याला आपण पल्स वगैरे लावलेले आहेत हे बघा छानपैकी. असं जर तुम्ही काही एक्स्ट्रा केला म्हणजे ॲक्सेसरीज काहीतरी लावून तर त्याचे जरा तुम्ही एक्स्ट्रा चार्जेस घेऊ शकता. तसं 120 ला असं हे बघा 150 रुपये. त्यामुळे थोडंसं आपण काहीतरी जास्त केल्यावर ते होऊन जातं हे बघा. नंतर राहिला चौरंग आसन. चौरंग आसनची किंमत वेगवेगळी आहे कारण कस्टमाइज आहे. प्रत्येकाची साईज ही डिफरंट आहे. हा बघा, ह्याची साईज सांगते तुम्हाला मी. हा बघा, 16 बाय 16चा आहे. ह्याची प्राइस आहे 400 रुपये बघा. हा आहे 400 रुपयाचा. त्याच्यापेक्षा एक साईज छोटी आहे, ह्याची प्राइस आहे 300 रुपये आणि हा आहे छोटासा, ह्याची प्राइस आहे 200 रुपये. त्याच्यानंतर सेम पार्ट गणेश चतुर्थीसाठी आहे. ह्याची किंमत आहे 400 रुपये. साईज तुम्हाला मगाशी सांगितली तीच आहे. ह्याची साईज जरा छोटीशी आहे तुम्हाला सांगते. ह्याची जी लांबी आहे ती 14 इंच आहे आणि रुंदी आहे ती 21 इंच आहे. ही बघा, ह्याची किंमत आहे 350 रुपये. सेम 350 रुपये. हा मोठा आहे 450 रुपये. ही बघा आपल्या मोराची छानपैकी अशी डिझाईन आहे, तर ह्याची प्राइस आहे 350 रुपये. सेम आणि एक आहे 350 रुपये. आणि हे आपण जे देवासन म्हणून बनवले होते ते आपण 20 रुपीजला देऊ शकतो. 20 रुपये ह्यांची किंमत आहे. आणि हे जे आपण बनवलं होतं की पाटाभोवती आपण घालू शकतो असं छानपैकी असं, तर ह्याची दोघांची किंमत आहे 100 रुपये. एक 50 रुपयाला, दोघांची किंमत आहे 100 रुपये. त्याच्यानुसार ही बघा, एक उंबरटा पट्टी म्हणून आहे, ह्याची किंमत आहे 80 रुपीज. म्हणजे ही छोटी साईज आहे. ह्याच्यात साईज तुम्ही कस्टमाइज करून घेऊ शकता. 40 साईज असेल तर तुम्ही ह्याचे 200 रुपये घेऊ शकता. हे 50 रुपये श्री काढलेले आहेत ते. तर अशा पद्धतीने मी घेतलेल्या प्रोडक्ट होते. आणि काही राहिलं का, हा हे बघा, हे छान असं लटकन आहे. ह्याची किंमत आहे 150 रुपये आणि जोडी घेतली तर हे 300 रुपये असं आहे.
हे दोन घेतले तर 120 रुपये शुभ लाभ आहेत, 120 रुपये. आणि हे बघा 40 फुटाचं, सॉरी 40 इंचाचं हे दरवाजाचं तोरण आहे. त्याची किंमत आहे 280 रुपये. हे बघा. आणि हे पण बघा, हे पण डोअरमॅट आहे. ह्याची किंमत आहे 350 रुपये. हे बघा. आणि हे जे खण तोरण आहे की लास्ट टाइम तुम्हाला मी सांगितलं होतं खण तोरण, तर हे बघा 40 फुटाचं आहे. ह्याची प्राइस आहे 350 रुपये. ही बघा ह्याची प्राइस आहे 350 रुपये. खण फॅब्रिक पासून बनलेला आहे आणि पाठीमागे लाइनिंग पण घातलेला आहे. हे बघा जसं सेम दिसतं तुम्हाला तसं. त्याच पॅटर्न मध्ये हे असे भरपूर असे बनवलेले आहेत. हे बघा. हे खण फॅब्रिकचं आहे. हे 400 रुपये आहे. हे बघा जरा ठेवल्यामुळे ते फोल्ड झाले. खण फॅब्रिकचं 400 रुपये. हे सेम सांगितलं तुम्हाला ते. हे मल्टी कलर मध्ये आहे खणचं. हे बघा राणी कलर आणि ग्रीन कलर आहे. हे पण 40 इंचाचं आहे. बघा खूप लांब असं आहे. ह्याची किंमत आहे 400 रुपये. जेवढी त्याची लेंथ वाढते त्याच्यानुसार प्राइस असते. हे पण 400 रुपये. कारण ह्याच्यावर बघा शुभ लाभ गणपती असं ऍक्सेसरीज लावलेली आहे. हे बघा दिसते तुम्हाला. त्यामुळे ह्याची किंमत आहे 400 रुपये. हे बघा हे नैवेद्यासाठी तुम्ही घेऊ शकता, नैवेद्य असेल म्हणून. ह्याची किंमत आहे 150 रुपये. त्याच पद्धतीने हे बघा असे बनलेले आहेत. यांची किंमत आहे 150 रुपये. तुम्ही समई आसन म्हणून पण यूज करू शकता किंवा ह्याच्यात नैवेद्यही देवाला छानपैकी असं ठेवू शकता. हे नैवेद्याचं पान आहे ते बघा, ते आहे 150 रुपीज. आणि ही जी साडी आहे ही बघा, आपण कलश वस्त्र म्हणून देवीला नेसवू शकतो. ही बघा ह्याला ऍडजस्ट करण्यासाठी हे इथं असे नॉट लावलेले आहेत. हे बघा पाहिजे तशी तुम्ही ऍडजस्ट करून अशी नेसू. त्यामुळे हा बघा लुक खूप छान असा येतो. तर ह्याची प्राइस आहे 260 रुपीज. आणि ह्याचे पण मी व्हिडिओ अपलोड करणार आहे. उलन मॅटचा क्लास आपला संपला की ह्याचे व्हिडिओ मी सुरू करणार आहे. त्याच्यानंतर हा बघा ओटी बटवा आहे छान असा. ह्याची किंमत आहे 150 रुपीज. बघा असं कॅरी केल्यावर खूप छान असा याला लुक येतोय. बघा असं ठेवल्यानंतर मला खूप असं आवडतो. त्याच्यानंतर हे बघा हे फॅब्रिक पासून मी बनवलेल्या बांगड्या आहेत. तर हा बघा फॅब्रिक पासून बनवलेल्या बांगड्या. मला खूप फॅब्रिकच्या बांगड्या आवडतात त्यामुळे मी माझ्या आवडीसाठी या बनवते. हा बघा कलर कॉम्बिनेशन खूप छान असे आहेत. हे बघा घातल्यानंतर खूप छान असा लुक येतो. हे बघा एक घालून दाखवते. छान असं वाटतं ना. दुसरं हे बघा हे पण स्काय ब्लू मध्ये आहे. ते पण पॅटर्न घातल्यावरती एक वेगळाच लुक येतो. हे बघा छान वाटतं. त्याच्यानंतर हे बघा ह्या कॉम्बिनेशन मध्ये पण आहेत. हे बघा छान अशा वाटतात.